जय हिंद मित्रांनो, चला तर आपण बघत आहोत 10वीच्या भूगोल या विषयातील दुसरा टॉपिक ज्याचं नाव आहे स्थान विस्तार। बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे 10वीच्या संपूर्ण पुस्तकामध्ये, भूगोलच्या संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला दोन देशांची तुलना दिलेली आहे। त्या दोन देशांची तुलना आपल्याला करून समजून घ्यायची आहे की आपला देश कसा आहे, आपला भारत देश कसा आहे आणि समोरील जी तुलना भारत देशाबरोबर ज्यांची तुलना केलेली आहे तो देश कशा प्रकारचा आहे हे सविस्तर आपल्याला या टॉपिकमध्ये आणि पुढील टॉपिकमध्ये सर्व समजून घ्यायचं आहे। परंतु या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला समजून घ्यायचं की या देशाचा, दोन देशांचे जे स्थान आहे, त्यांचा विस्तार आहे या पृथ्वीवरील, तो कशा प्रकारचा आहे, ते कुठे काय स्थित आहेत, या गोष्टी या टॉपिकमध्ये आपल्याला सविस्तर बघायच्या आहेत। तर चला मग सुरू करूया। इथे आपल्याला दोन काय दिलेले आहेत, आपल्याला राष्ट्रीय ध्वज दिलेले आहेत। बरोबर आहे। एक इकडे तिरंगा दिलेला आहे। तिरंगा बघितल्यानंतर आपल्याला लगेच कळालं की हा आपला देश आहे, भारत देश आहे। आणि इकडे एक राष्ट्रीय ध्वज दिलेला आहे। परंतु या राष्ट्रीय ध्वजाकडे बघून आपल्याला लगेच समजणार नाही की हा कुठल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे। म्हणून त्याच्यासाठी आपल्याला ओळख निर्माण करून घेण्यासाठी काही खाली सूचक विधाने दिलेली आहेत। त्या सूचक विधानांच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे देश कुठले आहेत। बरोबर आहे। आता भारत देश आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी काही विधाने दिलेत बघा। जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे। आपल्याला माहिती आहे सर्वांना, आपला भारत देश जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे लोकसंख्येमध्ये। त्याच्यानंतर मसाल्यांच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे। याचा अर्थ आपण मसाले खातो पण तेवढे, जेवढ्या प्रमाणात आपण आपल्या देशामध्ये मसाले यूज करतो ते कुठल्याही देशामध्ये एवढा वापर करत नाहीत। बरोबर आहे। त्याच्यानंतर क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे। आपला राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट नाहीये तर, परंतु आपण क्रिकेट या खेळाला आपण खूप डोक्यावर घेऊन ठेवलेलं आहे। बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढील बघा, इकडे काही वाक्य दिलेले आहेत, काही विधानं दिलेले आहेत। सांभा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे। याच्यावरून आपल्याला ओळखायचं हा देश कुठला आहे। त्याच्यानंतर जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते। फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे। या तीन विधानांच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचा हा देश कुठला आहे। चला तर मग हा देश आपल्याला समजला, तो म्हणजे ब्राझील आहे। बरोबर आहे। मग आता आपण एक एक बघून आपल्या भारत देशाची थोडी तुलना याच्याशी करणार आहोत। बरोबर आहे। चला तर मग पुढे नेक्स्ट आहे, आता प्रत्येक देशाची सविस्तर माहिती घेऊया। देशाचे नाव बघा। आपण म्हणतो आपण भारत देशामध्ये राहतो किंवा आपला देश भारत आहे, परंतु भारताचं ऍक्च्युली नाव काय आहे तर भारतीय प्रजासत्ताक। बरोबर आहे। राजधानी माहिती आपल्याला नवी दिल्ली आहे। त्याच्यानंतर आता भारताचं स्थान आणि विस्तार आणि त्याच्याशी भारत देशाची असणाऱ्या सीमा कुठल्या कुठल्या देशांशी लागून आहेत, कुठल्या समुद्र आहेत आपल्या देशाला लागून, हे यामध्ये थोडंसं बघूया। मग भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। इथे मी हायलाइट त्याच्यासाठीच केलेले आहेत काही महत्त्वाचे पॉईंट की तुम्हाला लगेच डायरेक्टली त्याच्यावर काय फोकस करता येईल आपल्याला। बरोबर आहे। मग बघा, उत्तर व पूर्व गोलार्धात आहे भारताचे स्थान पृथ्वीवर। आता हे उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध काय असतं हे थोडंसं एक छोट्याशा डायग्राममध्ये समजून घ्या। जसं की एक छोटीशी मी इथं पृथ्वी काढण्याचा प्रयत्न करतो। या पृथ्वीवर, या अर्थवर आपल्या देशाचं स्थान कुठे आहे हे कसं ओळखणार आपण। म्हणून या पृथ्वीवर किंवा कुठलाही आपल्याला एखाद्या एरिया लोकेट करायचा असेल किंवा तो एरिया कुठे आहे शोधायचा असेल तर आपण त्याचा उपयोग करतो। ते म्हणजे आपल्या पृथ्वीला आपण 4 भागांमध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे। बरोबर आहे। 4 भागांमध्ये आपण त्याला विभागलेलं आहे। त्याच्यामध्ये हा जो आपल्याला भाग दिसतोय हा पूर्ण, याला आपण म्हणलेलं आहे पश्चिम भाग। बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण या भागाला, म्हणजे ही जी रेषा याला काय म्हणायचं आहे लक्षात ठेवा, 0 डिग्रीची आहे, म्हणजेच हा एक रेखावृत्त आहे। आता या रेषा काय आहेत तर आपण 5वी पासून शिकतोय। पृथ्वीवर आपल्या काही काल्पनिक रेषा आहेत। ज्या पृथ्वीवर उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्ते म्हणलेले आहेत। ज्या पृथ्वीवर आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण अक्षवृत्ते म्हणलेलं आहे। म्हणून मी म्हणलं की हा जो 0 नंबरचा रेखावृत्त आहे, अशा प्रकार हा 0 नंबरचा रेखावृत्त आहे, याला आपण प्राइम मेरिडियन म्हणतो। बरोबर आहे। प्राइम मेरिडियन म्हणतो। या प्राइम मेरिडियन पासूनची इकडची अर्धी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या या भागाला म्हणायचे पश्चिम गोलार्ध। बरोबर आहे। आणि अशाच प्रकारे या 0 डिग्री रेखावृत्तापासून जो या साईडचा भाग आहे त्याला म्हणायचे पूर्व गोलार्ध। ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 भाग झालेले दिसतात पृथ्वीचे। एक साईड इकडची पश्चिम आणि इकडची साईड आहे ती
पूर्व. इथे आडवी पण रेषा आहे आणि ज्या आडव्या रेषेला नंबर आहे 0 डिग्रीचा. बरोबर आहे, 0 डिग्री नंबर आहे, ज्याला आपण विषुववृत्त या नावाने ओळखतो. या रेषेने काय केलेलं आहे तर आपल्या अर्थला वरच्या साईडला अर्ध्या भागामध्ये आणि खालच्या साईडला अर्ध्या भागामध्ये विभागलेला आहे. मग जी ही रेष आहे, या रेषेपासून वरचा जो भाग आहे ज्याला म्हणतो आपण उत्तर गोलार्ध. बरोबर आहे, काय म्हणतो, उत्तर गोलार्ध म्हणतो. त्याच्यानंतर जो या रेषेपासूनचा खालचा जो भाग आहे अर्धा, त्याला म्हणतो आपण दक्षिण गोलार्ध. बरोबर आहे, दक्षिण गोलार्ध म्हणतो. मग आता आपल्याला समजून घ्यायचंय की आपला जो देश आहे, आपल्या देशाचा स्थान म्हणजेच आपला देश कुठे आहे पृथ्वीवर, तर इथे दिलेलं बघा, उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये. याचा अर्थ आपल्याला थोडंसं क्लिक झालं की या रेषेपासून वरच्या भागामध्ये आपला भारत आहे आणि पृथ्वीवर पूर्व गोलार्धात म्हणजे 100% या कोपऱ्यामध्ये आपला काय असणार आहे, भारत असणार आहे. बरोबर आहे. मी जर म्हणलं असतं दक्षिण गोलार्धामध्ये पश्चिम गोलार्धात आहे, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात, तर तुम्ही इकडे येणार. बरोबर आहे. अशा प्रकारे कुठलंही लोकेशन आपल्याला लोकेट करायचं असेल तर आपण या रेखावृत्त आणि अक्षवृत्तांची मदत घेतो. हे आपण कधी आतापर्यंत शिकलेलो आहोत, पण कधी जर आपण पूर्ण डिटेलमध्ये त्याची माहिती घेऊया. बरोबर आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे रेषा आहेत उभ्या, ज्यांना रेखावृत्त म्हणतो. ते टोटल पृथ्वीवर किती आहेत तर ते आहेत आपल्याकडे जवळपास 360. त्याच्यानंतर आपल्याकडे आडव्या रेषा आहेत, आडव्या रेषांना अक्षवृत्ते म्हणतो. त्या आपल्या पृथ्वीवर किती आहेत टोटल, काल्पनिक रेषा आहेत त्या. बरोबर आहे, तर त्या आहेत आपल्याकडे 181. अशा प्रकारे सविस्तर थोडीशी माहिती आहे. मग बघा, मग काय सांगितलं, भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे, आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. याचा अर्थ इथे आहे असा आशिया. बरोबर आहे, या आशियाच्या दक्षिण भागामध्ये आहे. मग याचा अर्थ काय, गोलार्धात उत्तर गोलार्धात आहे. परंतु जर त्याचं डायरेक्शन सांगायला गेलं, दिशा सांगायला गेली, तर या आशियाच्या दक्षिण भागामध्ये काय आहे, आपला देश स्थित आहे. मग आता याच्यावरून आपल्याला खाली जो मॅप दिलेला आहे त्याच्या आधारे थोडंसं आपल्याला विचार करायचा आहे. बघा, ह्या ज्या आडव्या रेषा दिसत आहेत तुम्हाला, त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, अक्षवृत्त. उभ्या रेषा दिसत आहेत त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, रेखावृत्त. या टोकापासून एक रेष गेलेली बघा, ही इथनं एक रेष गेलेली आहे, ही एक रेष आहे. त्याच्यानंतर खालून आपल्याला दक्षिण टोकापासून ही एक रेष गेलेली आहे बघा. त्याच्यानंतर ही एक रेष गेलेली आहे. याच्यावरून आपल्याला थोडंसं ओळखायचं आहे ते म्हणजे आपला भारत, आपल्या भारताची जी मुख्य भूमी आहे, मुख्य भूमी म्हणजे काय पुन्हा एकदा समजून घ्या. या उत्तर टोकापासून या लडाखच्या या टोकापासून इथे जम्मू काश्मीर दिलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जुना मॅप आहे, जुने पुस्तक आहे, त्याच्यामुळे आपल्याला या उत्तर टोकापासून या दक्षिण टोकापर्यंत काय आहे, आपली मुख्य भूमी आहे. परंतु आपला एरिया फक्त इथपर्यंत नाही आहे, मध्ये श्रीलंका आलेला आहे, परंतु आपल्या अंदमान निकोबार बेट इकडे आहे. याचा अर्थ या टोकावरून गेलेला जो अक्षवृत्त आहे तो आपला फक्त मुख्य भूमीवरून गेलेला अक्षवृत्त आहे. ठीक आहे. तर मग बघा, आपल्याला स्थान सांगत असताना कशा प्रकारे सांगायचं आहे, तर इथं दिलेलं आपल्याला भारताची मुख्य भूमी. मग मुख्य भूमी म्हणजे काय, तर दक्षिणेकडून आपल्याला काय करायचंय, आपल्या या देशाचं या टोकावरून गेलेला अक्षवृत्त आणि या टोकावरून गेलेला अक्षवृत्त सांगावं लागेल. मग बघा, अगोदर काय दिलेलं आहे, डॅश डिग्री 4 उत्तर ते डॅश डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त. याचा अर्थ अक्षवृत्त म्हणजे आपल्याला काय करायचं, उत्तरेकडचा जो भाग आहे तो किती अक्षवृत्तामध्ये आपला देश आहे ते बघायचं. मग त्यांनी काय सांगितलं, डॅश म्हणजे आपल्याला फील करायचं स्वतः 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्तामध्ये आपला भारत आहे. बरोबर आहे. याचा अर्थ भारताच्या या दक्षिण टोकावरून 8 डिग्री हा अक्षवृत्त गेलेला आहे आणि उत्तर टोकावरून 37 डिग्री हा अक्षवृत्त गेलेला आहे. याचा अर्थ अक्षवृत्तीय विस्तार जर आपल्याला सांगायला गेलं भारताचा, तर आपल्याला दिसतं ते म्हणजे 8 डिग्री ते 37 डिग्री पर्यंत. बरोबर आहे, उत्तरेकडचे. कारण का, उत्तरेकडचे जेवढ्या रेषा आहेत आडव्या त्यांना आपण उत्तर अक्षवृत्त म्हणणार आणि दक्षिणेकडच्या जेवढ्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणणार, दक्षिण अक्षवृत्त म्हणणार. त्याच्यानंतर या साईडचे जेवढ्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण पश्चिम रेखावृत्त म्हणणार आणि या साईडच्या जेवढ्या रेषा आहेत त्यांना आपण पूर्व रेखावृत्त म्हणणार. बरोबर आहे. मग आता भारताचा आपण अक्षवृत्तीय विस्तार बघितला की या टोकापासून या टोकापर्यंत अक्षवृत्तीय विस्तार अशा प्रकारचा झालेला आहे आपला. परंतु आता रेखावृत्तीय विस्तार कशा प्रकारचा आहे, तर तिथं दिलेलं बघा, 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते
97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावृत्त। याचा अर्थ आपल्याला समजलं की भारताच्या या टोकावरून गेलेला आहे तो म्हणजे किती, तर 68 डिग्री नावाचा काय 68 डिग्री नंबरचा रेखावृत्त, आणि इकडच्या टोकावरून गेलेला आहे तो म्हणजे 97 डिग्री 25 पूर्व रेखावृत्त। आता आपण या एरियामध्ये आहोत, याचा अर्थ आपण पूर्व रेखावृत्तामध्येच आहोत, ठीक आहे। अशा प्रकारे आपला भारत हा उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्धामध्ये सिच्युएटेड आहे, बरोबर आहे। नेक्स्ट बघा मग आता अशा प्रकारेच पुढे काय दिले आपल्याला, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक, बरोबर आहे। याचा अर्थ भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे तुम्ही आता जर बघायला गेलात तर भारत हा देश, इथे मुख्य भूमी इथे संपते भारतची, परंतु भारताचा हा दक्षिणेकडील टोक नाहीये, कारण का हा मुख्य भूमीचा टोक आहे ज्याला कन्याकुमारी म्हणतो आपण, इथे कन्याकुमारीचा आहे मुख्य भूमीचा दक्षिण टोक कन्याकुमारी, परंतु जर भारताचा ओव्हरऑल पूर्ण भारताचा जर बघायला गेला तर दक्षिण टोक आहे इंदिरा पॉइंट। ज्या इंदिरा पॉइंट या एरियामधून हा इंदिरा पॉइंट कुठे आहे तर 6 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर आहे, बरोबर आहे। या अक्षवृत्तावर हा इंदिरा पॉइंट आपला आहे, म्हणून वर दिलेला आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट ते 6 डिग्री 45 उत्तर अक्षवृत्तावर आहे। अशा प्रकारे आपला भारत आपल्या पृथ्वीवर कुठे आहे हे आपण सविस्तर बघितलेलं आहे। अशाच प्रकारे आता ब्राझील ह्या देशाचा विस्तार पण आपल्याला थोडासा बघावा लागेल, ठीक आहे। ओव्हरऑल थोडंसं इथं जर बघायला गेलं तर बघा खाली तक्ता पण दिलेला तुम्हाला, तो पण पूर्ण करायचा आहे। त्याच्यासाठी थोडीशी माहिती लक्षात ठेवा। भारताच्या जर पश्चिमेकडील देश विचारत असाल तर पाकिस्तान आहे, जर उत्तरेकडील देश विचारत असाल तर चीन, नेपाळ आणि भूतान आहे, जर पूर्वेकडील देश विचारत असाल तर बांगलादेश आणि म्यानमार आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे भारताच्या दक्षिणेकडे जर देश विचारत असाल तर श्रीलंका आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर जर भारताच्या पश्चिमेकडे विचारत असाल तर अरबी समुद्र आहे, आणि पूर्वेकडे विचारत असाल तर बंगालचा उपसागर आहे, आणि दक्षिणेकडे जर असेल तर हिंदी महासागर आहे, बरोबर आहे। अशा प्रकारे आपल्या थोडीशी भारताविषयी थोडीशी माहिती। त्याच्यानंतर आता बघूया ब्राझील या देशाचे नाव, ब्राझील या देशाचे नाव काय आहे, ब्राझीलविषयी थोडीशी त्याचं स्थान कुठे आहे ते बघूया। देशाचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य, आपण नॉर्मली असं म्हणत नाही, फक्त ब्राझील म्हणून टाकतो, बरोबर आहे, पण डॉक्युमेंटला असतं ते कसं ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य। ब्राझील या देशाची राजधानी ब्राझिलिया, ब्राझिलिया आहे तर अवघड जाणार नाही लक्षात ठेवण्यासाठी। आता त्याचं स्थान आणि विस्तार व सीमा काय आहेत बघा। पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे, कुठे आहे उत्तर गोलार्धात आहे, बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे। याचा अर्थ काय, जसं मी आता तुम्हाला सांगितलं होतं आपल्या पृथ्वीचे आपण 4 भाग केलेले आहेत, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पश्चिम आणि पूर्व गोलार्ध, बरोबर आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये ब्राझील काय झालेला आहे विस्तारित आहे। याचा अर्थ मी जसं सांगितलं मग अशी या रेषेने काय केलेलं आपल्याला हा उत्तरेकडचा भाग म्हणून सांगितला, हा दक्षिणेकडचा। याचा अर्थ हा ब्राझील यात उत्तरेमधून सुरू होतो आणि इकडे दक्षिणेमध्ये संपतो, बरोबर आहे। ॲक्युरेट काय येत नाही डायग्राम, परंतु अशी सांगितले, ठीक आहे। मग आता आपल्याला बघायचं की उत्तर गोलार्धापासून खाली दक्षिण गोलार्धामध्ये जो विस्तारित आहे आपला ब्राझील देश, त्याच्याविषयी बघताना मग आपल्याला दिसतं की हा जो देश आहे, मी आपला भारत इथे काढलेला आहे आणि ब्राझील इथे काढला। त्याचं कारण काय तर त्याचे जे स्थान आहे ते पश्चिम गोलार्धात बघितलं ते दक्षिण अमेरिका खंडाच्या कुठे, दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे, बरोबर आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या पृथ्वीवर 7 काय आहेत खंड आहेत, बरोबर आहे। 7 खंडांमध्ये एशिया आपला खंड आहे जिथे आपला देश आहे, तशाच प्रकारचे इकडे दक्षिण अमेरिका आहे, ज्या दक्षिण अमेरिकेमध्ये उत्तरेला कुठला देश आहे ब्राझील हा देश आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघायला गेलं तर ब्राझीलविषयी माहिती सांगत असताना की आता ब्राझीलचं अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार कशा प्रकारचा आहे, म्हणजे कुठल्या अक्षवृत्तापासून कुठल्या अक्षवृत्तापर्यंत ब्राझील विस्तारित आहे आणि कुठल्या रेखावृत्तापासून कुठल्या रेखावृत्तापर्यंत विस्तारित आहे हे सांगत असताना बघा मुख्य भूमी कोणाची ब्राझीलची, मुख्य भूमीचा जो विस्तार आहे ते सांगायला गेलं तर 5 डिग्री काय सांगितलं मी 5 डिग्री 15 मिनिट उत्तर ते 33 मिनिट 45 दक्षिण। बघा पुन्हा मी तुम्हाला काय सांगितलं, त्या पृथ्वीवर आपण 2 भाग केले होते, उत्तर आणि दक्षिण। उत्तरेपासून सुरू होतो खाली दक्षिणेपर्यंत, याचा अर्थ थोडीशी त्या रेष त्याला क्रॉस करते, बरोबर आहे। मग आता 5 डिग्री
ते 33 डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तामध्ये आहे. तशाच प्रकारे जर रेखावृत्तीय विस्तार बघितला, याचा अर्थ 5 डिग्री ब्राझील जो आहे या पृथ्वीवर 5 डिग्री उत्तर अक्षवृत्तापासून सुरू होतो, तो खाली 33 डिग्री दक्षिण अक्षवृत्तापर्यंत विस्तारित आहे. तशा प्रकारे रेखावृत्तीय विस्तार कशा प्रकारचा आहे, तर ब्राझील आपण इथे रेषाशी वळली, या रेषेपासून इकडचे जे रेखावृत्त आहेत त्यांना आपण असे नंबर देतो 1 2 3 4. तशाच प्रकारे इथून ब्राझील सुरू झाला समजा, ज्याचा नंबर आहे 34 डिग्री 45 पश्चिम रेखावृत्त, कारण का इकडचे सर्व रेखावृत्त आपण पश्चिमेकडचे आहेत असं म्हणतो, पश्चिम रेखावृत्त, आणि इकडचे सर्व पूर्व रेखावृत्त आहेत. मग आता पश्चिम गोलार्धामध्ये आहे तर आपण 34 डिग्री 45 मिनिट पश्चिम रेखावृत्तापासून लक्षात ठेवा 73 मिनिट 48 पश्चिम रेखावृत्तापर्यंत, याचा अर्थ 73 डिग्री 48 पश्चिम रेखावृत्तापर्यंत हा ब्राझील विस्तारित आहे. ठीक आहे. मग आता रेखावृत्तीय विस्तार आणि हा अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलचा पण समजला असेल. त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला त्या नकाशाचा अभ्यास करायचा ब्राझीलचा, आणि त्याच्याविषयी थोडीशी काय सीमा कुठल्या आहेत, समुद्र कुठले लागून आहेत, या गोष्टी थोड्याशा बघायच्यात. बरोबर आहे. मग त्यासाठी थोडंसं बघायला गेलं तर आपल्याला लगेच कळतं ब्राझील या देशाला उत्तरेकडे कुठले कुठले देश आहेत, पश्चिमेकडे कुठले कुठले देश आहेत, इकडे पूर्वेकडे देश आहे का की फक्त काय आहे महासागर आहे, त्याच्यानंतर इकडे दक्षिणेकडे खाली जात असताना कुठले देश आहेत का महासागर आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारे पूर्ण सविस्तर तुम्हाला हा मॅप बघितल्यानंतर लगेच कळून जाईल. हे जे तुम्हाला थोडंसं कलरमध्ये दिसतात ते सगळे काय आहेत तर देश आहेत. बरोबर आहे. आणि इकडे हा समुद्र आहे, इकडे देशाची बाउंड्री आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, मग आता अशा प्रकारे आपण बघत असताना तुलनेमध्ये येतं ते म्हणजे प्रत्येक देशाची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे. मग पार्श्वभूमी बघत असताना भारताची पार्श्वभूमी काय आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, याचा अर्थ भारताचा काय इतिहास बघायचा का इथे नाही, परंतु भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना भारत देशाची हिस्ट्री म्हणजे भारताचा इतिहास जर म्हणायला गेलं तर आपल्याला लगेच क्लिक होतं, ते म्हणजे ब्रिटिश आणि महात्मा गांधी. याच्या पलीकडे आपल्याला काय आठवतच नाहीये. सगळ्यांना माहिती आहे का भारताचा इतिहासच घडला जो ज्यांच्यामुळे घडला ते म्हणजे ब्रिटिश आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी. बरोबर आहे. मग त्याच्याविषयी आपल्याला बघत असताना बघा, सुमारे 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष जवळपास भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1947 मध्ये काय झालेलं आहे, स्वातंत्र्य भेटलेलं आहे भारताला. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळानंतर जवळपास 20 वर्षामध्ये आपल्याला खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागले. त्याच्यामध्ये 3 युद्ध पण झालेत, बरेच दुष्काळ पण झालेत. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आपण 3 युद्धांमध्ये 2 युद्ध आपण जिंकलेलो आहोत, 1 युद्ध आपण हारलेलो आहे. बरोबर आहे. भारतावर ज्यावेळेस 1962 मध्ये चायनाने आक्रमण केलं, त्या आक्रमणामध्ये आपण त्यावेळेस हारलेलो आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान बरोबर जे 2 युद्ध झाले त्याच्यामध्ये पण आपण जिंकलेलो आहे. त्याच्यानंतरचे मात्र वेगळे युद्ध राहिले. मग आता त्याच्यामध्ये काय की बऱ्याच एरियामध्ये दुष्काळ पण पडला होता. अशा प्रकारे आपली ऐतिहासिक थोडीशी पार्श्वभूमी दिसते. आता आपण प्रमुख देश आहोत कशामध्ये, तर एक विकसनशील देश म्हणून ओळखले जातो. कुठल्याही देशाला आपण एक विकसनशील किंवा अविकसित असं म्हणतो. विकसित म्हणजे ज्यांचा विकास पूर्ण झालेला आहे, विकसनशील म्हणजे जे सध्या प्रगतीमध्ये आहेत, जे विकासाकडे जात आहेत. अविकसित म्हणजे ज्यांचा मुळीच विकास झालेला नाहीये. मग आपण कुठे आहोत, विकसनशील मध्येच अडकलोत आपण, पुढे पण जात नाहीत मागं पण जात नाहीत. पण आपल्या सगळ्यांच्या साथीने, आपल्या सगळ्यांच्या भविष्याने आपण नक्कीच विकसित राष्ट्र एक बनूया. भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. बघा, भारताला एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे भारत, आपण राष्ट्रीय ध्वजाच्या खाली पहिलं वाक्य होतं ते म्हणजे जगातील सर्वाधिक 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे, सर्वाधिक लोकसंख्येमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं की ज्या देशामध्ये जास्त लोकसंख्या आहे त्या देशामध्ये बाजारपेठ पण मोठी असणार आहे. मग आता जे काही बाकीचे देश आपल्याला जास्त थोडंफार महत्त्व देतात, बरोबर आहे, त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे बाजारपेठ आहे. ते त्यांच्या देशामध्ये प्रोडक्शन तयार करणार, प्रोडक्ट तयार केलेले आपल्याकडे आणणार आणि आपल्या बाजारपेठेमध्ये विकणार लोकांना. अशा प्रकारचा हा व्यवहार चाललेला असतो. म्हणूनच आपल्याला काही वेळा दिसतं की अमेरिकेसारखा एवढा पॉवरफुल देश सुद्धा भारताला गुलगुल करतो. बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये दिसताना आपल्याला दिसतं की एवढी बाजारपेठ मोठी आहे, एवढी लोकसंख्या आहे, मग आपण विकसित राष्ट्र का बनत नाहोत, याचं कारण थोडंसं तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला कळेलच. ठीक आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये बघत असताना अजून भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. त्याच्यानंतर आता
ब्राझील या देशाविषयी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना बघा, ज्या देशावर 3 शतकांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 300 वर्षांपेक्षा जास्त ज्या लोकांनी राज्य केलं, त्या लोकांना हाकलून देऊन स्वतःला स्वातंत्र्य मिळवलं. आपणही तेच केलेलं आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा जवळपास 150 वर्षे ब्रिटिशांनी राज्य केलं, त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्य स्वतःला मिळवून घेतलं. तशाच प्रकारे ब्राझील देशावर 300 पेक्षा जास्त वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलं होतं. ज्या पोर्तुगीजांना ब्राझीलने हाकलून दिलं आणि ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं 1822 मध्ये. बरोबर आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा पोर्तुगीजांनी काही एरियावर कब्जा करून ठेवलेला होता. बरोबर आहे. असं म्हटलं जातं की जे फॉरेनर आहेत, पाश्चिमात्य देश आपल्या देशावर जे आक्रमण करून आले आणि इथे राज्य केलं, त्या राजवटींमध्ये सर्वात प्रथम पाश्चिमात्य देशांमध्ये पोर्तुगीज सर्वप्रथम आपल्या देशामध्ये आले. आणि एक लक्षात ठेवा, 1947 मध्ये जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असेल तरी पण आपला पूर्ण भारत हा स्वातंत्र्य झालेला नव्हता. कारण त्या काही एरियामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. म्हणजेच एक्झाम्पल समजा गोवा या राज्यावर, गोवा जो एरिया आहे तो पूर्णतः पोर्तुगीजांच्या कंट्रोलमध्ये होता 1947 मध्ये सुद्धा. आणि पोर्तुगीजांनी आपल्याला गोवा हा आपण पोर्तुगीजांकडून कधी जिंकून घेतला तर 1962 मध्ये. लक्षात ठेवा. याचा अर्थ 1947 ला आपण स्वातंत्र्य झालो त्यावेळेस सगळाच एरिया आपल्याकडे आलेला नव्हता. मग बघा, पोर्तुगीज सर्वप्रथम आले, ब्रिटिश शेवटी आले तरी बरंच राज्य करून गेले आपल्या देशावर. आणि या पोर्तुगीजांनी आपल्याकडे 1962 पर्यंत राज्य केलेलं आहे काही एरियावर. ठीक आहे. मग त्याच पोर्तुगीजांनी ब्राझीलवर सुद्धा राज्य केलेलं आहे. मग 1822 मध्ये ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 1822 म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाहीत आपण. आपल्या देशातील लोकांना स्वातंत्र्य काय असतं, आपला देश काय असतो हे सुद्धा माहीत नव्हतं. बरोबर आहे. त्या काळामध्ये ब्राझीलने स्वातंत्र्य मिळवून घेतलं. त्याच्यानंतर 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. त्याच्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून सुद्धा या देशाकडे बघितलं जातं. अशा प्रकारे ब्राझील या देशाची पण आर्थिक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पूर्णतः बघितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासारख्या बघा काय आहेत. तर हा पूर्ण जगाचा नकाशा आहे. तुम्हाला हा थोडासा रंगवायचा आहे. रंगवायचा म्हणजे कसं आहे तर याच्यामध्ये 7 खंड आहेत माहिती आपल्याला. एशिया आहे, युरोप आहे, आफ्रिका आहे, नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे आणि खाली अंटार्क्टिका आहे. बरोबर आहे. अशा प्रकारचे इकडे ऑस्ट्रेलिया आहे. अशा प्रकारे सर्व खंडांना तुम्ही थोडं रंगवू शकता. ते लक्षात ठेवण्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता थोडीशी माहिती अशा प्रकारची आहे. आपला स्वातंत्र्य दिन आपण 15 ऑगस्टला सेलिब्रेट करतो. बरोबर आहे. आणि ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्रासील, लक्षात ठेवा नीट परफेक्ट, पाऊ ब्रासील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. बरोबर आहे. जसं की आपण असं म्हटलं जातं की आपल्या देशाचं इंडिया हे नाव कशावरून पडलेलं आहे तर आपण इझिली सांगू शकतो, ते म्हणजे इंडस रिव्हर आहे. बरोबर आहे. सिंधू नदी आहे, त्या सिंधू नदीवरून आपल्या देशाला इंडिया हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा दुसरा धडा संपलेला आहे. त्याच्यामध्ये सविस्तर स्वाध्याय पूर्ण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे. चलो, याच्यामध्ये आपण आज थांबूया.